साहिल अचानक अशी कशी त्यांनी मीटिंग डिक्लेअर केली? आम्ही तुम्हारी तब्येत ठीक नाहीये, आम्ही पण तिथे नाही आहोत. बर, ठीक आहे. अच्छा नीरज, एक मिनट. साहिल, मैं तुमसे बाद में बात करती हूँ. नीरज अब भी आया है, मैं उससे बात करती हूँ और तुम्हें बता देती हूँ, ठीक है? सॉरी नीरज, मी तुला असं अचानक बोलावलं. ऍक्च्युली आपल्याला मुंबईला लवकरात लवकर जायला हवं. इथे जास्त दिवस आपल्याला रेंगाळता येणार नाही. का? काय झालं? ऑल गुड? अरे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने जनरल बॉडी मीटिंग कॉल केली आहे. सो आपल्याला तिकडे लवकरात लवकर हजर राहावं लागेल. हो, मग यू कॅन गो अहेड. माझं काय काम तिथे? बेटा, तू पण मेंबर आहे, विसरलायस का? आणि तुझी आत्या पण येणार आहे. आणि आपण दोघं तिथे जाणार नाही तर ते बरं दिसणार नाही ना. सो प्लीज. ओके. इकडे राहून मला माझा हेतू पूर्ण करता येणार नाही. आणि त्या चारूनी काल केलेली गडबड बघता इकडे राहण्याची रिस्क मी घेऊ शकत नाही. हे घे. श्रीनू, अरे हे खूप मस्त मॉडेल आहे, आत्ताच लॉन्च झालंय. अरे असा फोन या नांदिवलीत कोणाकडेच नसेल. घे ना. हे बघ चारू, मला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करू नकोस. मी विकाऊ नाहीये. मी पैशाने नाही, प्रेमाने आपलासा होणारा माणूस आहे. त्यामुळे तुझे हे घाणेरडे प्रयत्न आहे ना, थांबव प्लीज. आणि माझं प्रेम मिळवण्याची तुझी कुवत नाहीये. कारण त्यासाठी ना मनाची श्रीमंती लागते, जी तुझ्याकडे 1% सुद्धा नाहीये. बरं, तू म्हणत असशील तर मीही बघते. एक दिवस तू आपणहून माझ्याशी लग्न करायला तयार होशील. हे चॅलेंज आहे माझं. तुझं हे स्वप्न या जन्मात काय पुढच्या कुठल्याही जन्मात पूर्ण होणार नाही. हे माझं चॅलेंज आहे. तुझा मोबाईल नकोय मला. मी माझा मोबाईल कसाही रिपेअर करून घेईन आणि तुझं खोटं सगळ्यांसमोर आणेन. तू नीरजच्या आईकडे का गेली होतीस याचं आम्हाला पटेल असं स्पष्टीकरण अजूनही दिलं नाहीयेस. श्रीनू, तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. आत्ता नाही आणि उद्या आपलं लग्न झालं तरी सुद्धा नाही. तू हसतेस कशाक? हा, अहो लाली आत्या, सगळ्यांना राहून राहून एकच प्रश्न पडलाय की मी मेघना आंटींकडे का गेले होते. अगो, माका पण हाच प्रश्न पडलेलो. हा, तू त्या मेघनाकडे कशाक गेली होतीस? हा, बघा लाली आत्या, तुम्ही माझ्या होणाऱ्या सासूबाई आहात म्हणून तुम्हाला मी खरं खरं सांगते. हा, ओवीचं काय करायचं ते विचारायला गेले होते. काय? हो, आणि त्यांचं सुद्धा हेच मत आहे. जोपर्यंत ओवी इकडनं जाणार नाही तोपर्यंत श्रीनू माझा होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तिच्या वडिलांकडे तिला पाठवून द्या असं म्हणाल्या त्या. हेच बोलणं चालू असताना डोकून शूट केलं की काय ह्याचीच मला भीती होती. अगो, पण ती मेघना त्या दीक्षितची सासू हा ना? हा, त्या उमाचा आणि तिचा सगळा बरा चाललेला हा. मग ती तुका असो सल्लो कशाक देत? हा, लाली आत्या, तुमचं बरोबर आहे, म्हणूनच मी त्यांना विचारलं. तर त्या म्हणाल्या की तुझ्या जागी जर ओवी माझ्याकडे सल्ला मागायला आली असती ना तर तिला सुद्धा मी हेच सांगितलं असतं की चारूला घराबाहेर काढून टाक. आणि म्हणाल्या, मला काय, तुम्ही दोघी माझ्यासाठी सारख्याच. हा, बरा बरा, ठीक आहे. पण त्या मेघनाच्या ना जास्त नादाक लागू नकोस काय? हा, ती कोणाचीच नाही हा. तिचा काय सांगू घेणार नाही. बरा, आणि आता ह्याविषयी जर तुका कोणी काय विचारला ना तर सरळ माझ्याकडे बोट दाखव.
कोणाक काय उत्तर द्यायचा ना तर मी बघतोय. हा तू अजिबात घाबरा नको. हा. थँक्यू लाली आत्या. हा, हा. ही बाई मूर्खच आहे आणि मूर्खच राहणार. आणि ताई अहो निशी माहेर भाषण आहे. आपल्याकडून पहिल्यांदा ती सासरी जायला निघाली म्हणून फक्त निरोप घ्यायला आली होती. बाकी काय नाही लाली ती. अहो पण माहेराहून तिची ओटी भरायला नको का? असले समारंभ आधी पण झाले हत. हा पण ही हैसून गेली काय गावातून? नाही ना. मंजू वहिनी कोणाला विचारताय तुम्ही? माहेरवाशीण सासरी नांदते आणि कधीतरी ती माहेरी येते. तेव्हा तिची सासरी जाताना ओटी भरतात. माहेरच्या घरात तंबू ठोकून असणाऱ्या बाईला हे सगळे रीतिरिवाज कसे माहीत असणार?